आज बनवणार होते मी मोडाची मटकी शेंगदाणे घालून। त्यासाठी मी शेंगदाणे आता भिजत घातलेले आहेत। मटकीसुद्धा निवडून घेतली, कारण त्यामध्ये सुद्धा बारीक न भिजलेली मटकी असते, ती दाताखाली आले की कडकन वाजते, म्हणून तीसुद्धा वेचून काढली आणि तिलाही धुवून घेतलं। आता फोडणीसाठी मी कढई गरम केली, तेल घातलं, जिरे घातली, मोहरी घातली, कढीपत्ता घातला, लसूण घालायचा, कांदा घालायचा। छान असं मऊसर परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा, टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा। टोमॅटो परतल्यानंतर हळद घालायचं, हिंग घालायचं आणि मटकी घालायची धुवून ठेवलेली। मटकीला सुद्धा छान परतून घ्यायचं। त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घातलं। मीठ घातल्यानंतर थोडंसं झाकून परतून घ्यायचं, कारण हळद मिठाच्या मिक्सिंगमध्ये खूप छान लागते परतलेली मटकी तशी। आणि नंतर कोथिंबीर घालायची, लाल तिखट घालायचे, भिजत घातलेले शेंगदाणे घालायचे आणि शिजायला आपल्या क्वांटिटीनुसार मटकीच्या पाणी घालायचं आणि पाणी आटेपर्यंत ही मटकीची भाजी शिजून घ्यायची। एकच नंबर होते, कारण हे भिजत घातलेले शेंगदाणे ह्या मटकीमध्ये इतके टेस्टी लागतात ना। तुम्ही एकदा नक्की अशी मटकीची भाजी करून बघा मंडळी, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। धन्यवाद।